शाळेच्या बाहेर मिळणारे किंवा आपण चौपाटीला जातो तेव्हा टाईमपास म्हणून असे शेंगदाणे, खारे शेंगदाणे घरच्या घरी आपले असे तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आणि 10 मिनिटात झटपट. कुरकुरीत भट्टीमध्ये भाजलेले खारे दाणे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. तसेच यामध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबरही असतात. तर हे अगदी कमी वेळामध्ये भट्टीसारखे खारे दाणे झटपट कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तसेच हे खारे दाणे टाइमपास म्हणून खायलाही भरपूर प्रोटीनयुक्त. तर चला आपण पाहूया साधी सोपी पद्धत. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला पाहूया आपण खारे शेंगदाणे बनवायची सोपी पद्धत. हे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे असे चांगले असे टपोरे बघून घ्यायचे शेंगदाणे. टपोरे म्हणजे थोडेसे जाडे येतात ते शेंगदाणे आहेत. स्वच्छ निवडून घेतलेत. आता आपण त्याचे खारे शेंगदाणे कसे बनवायचे ती साधी सोपी पद्धत पाहूया. चला सुरुवात करू. आपण एक कुकर घेतलाय. कुकरमध्ये आपण हे दाणे टाकून घेऊया. आता आपण हे जेवढे दाणे घेतलेत तेवढंच पाणी घ्यायचं. पाणी ओतून घेते. जास्त पाणी घ्यायचं नाही, तेवढंच पाणी घ्यायचं. ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. हे 1 चमचा मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण कुकर बंद करून घेऊ आणि ह्याला आपण आता एकच शिट्टी द्यायची आहे. फक्त एक शिट्टी मी करून घेते. आपला कुकर थंड झालेला आहे. एक शिट्टी मारली होती, कुकर थंड झालाय. आता आपल्या एका शिट्टीत शेंगदाणे बऱ्यापैकी असे शिजलेले आहेत. ह्याच्यात जे पाणी आहे ते आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. चाळणीत मी आता हे ओतून घेते. एक 5 मिनिटं थांबूया, म्हणजे संपूर्ण पाणी आहे ते निघून जाईल शेंगदाण्यातलं. ह्यातलं पाणी संपूर्ण आता नितळलेलं आहे. आता हे पण नॅपकिन किंवा एका सुती कापडावर आपल्याला हे ओतून घ्यायचं. म्हणजे पाणी आहे ह्याच्यातलं ते बऱ्यापैकी आपण हे पुसून घ्यायचं. आता हलक्या हाताने असं फक्त कोरडे करून घ्यायचे. म्हणजे वरचं पाणी असतं ते संपूर्ण असं पुसून निघतं. हे पहा, हे शेंगदाणे कोरडे झालेले आहेत. आता आपण ते मिठामध्ये भाजून घ्यायचे. आता मी लोखंडाची कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी मीठ घेतलेले आहे. जास्त मिठाची काही गरज नाही आहे. हे अर्धी वाटी मीठ घेतलं. आता आपण हे शेंगदाणे घेऊया. एक बॅच पहिली मी भाजून घेते शेंगदाण्याची. चांगले असे भाजून घ्यायचे. हे सुरुवातीला आपले शेंगदाणे थोडेसे असे दमट असतात, त्याच्यामुळे याला मीठ भरपूर चिकटतं. म्हणजे जसजसे भाजत जातात तसतसं मीठ अगदी एकदम कमी होत जातं आणि खमंग एकदम भाजले जातात. हे मी आता भाजून घेते व्यवस्थित. पण हे शेंगदाणे भाजतोय जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत. शेंगदाणे चांगले आपले असे खरपूस भाजून झालेले आहेत. आता भाजले कसं ओळखायचं तर तुम्हाला मी आता दाखवते. हे बघा, याची साल अशी पटकन निघते ना. बघा किती खरपूस असं भाजून झालेलं आहे. हे पहा, लगेच साल निघाले की आपले शेंगदाणे चांगले असे भाजून झालेले आहेत. आता हे शेंगदाणे आपण असे झाऱ्याच्या साहाय्याने चाळून घ्यायचे. म्हणजे जे मीठ आहे ते संपूर्ण असं खाली राहतं. आपण हे चाळून घेऊया. शेंगदाण्याचे वरती राहतात, मीठ खाली. पटपट होतात. आता बाकीचे सगळे असेच मी चाळून घेते झटपट. बघा किती कुरकुरीत झाल्याचा आवाज येतोय. आपले खारे दाणे अगदी मस्त असे कुरकुरीत खारे शेंगदाणे घरच्या घरी तयार झालेले आहेत. हे असे जे आपण याचे खारे शेंगदाणे बनवलेत घरच्या घरी, तसे खारे काजू किंवा खारे चणे अगदी झटपट आपल्याला अशा प्रकारे घरच्या घरी बनवता येतात. अगदी सोप्यातली सोपी रेसिपी. शाळेच्या बाहेर मिळणारे किंवा आपण चौपाटीला जातो तेव्हा टाईमपास म्हणून असे शेंगदाणे, खारे शेंगदाणे घरच्या घरी आपले असे तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आणि 10 मिनिटात झटपट. तुम्हाला ही कुकरची ट्रिक वापरून झटपट खारे दाणे बनवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह.